आता मात्र सामन्याला होते सुरुवात. बोनीची पहिली चढाई घेऊन निघालाय ओमकार भोईर आपल्याला बघायला मिळतो. 3 नंबर जर्सी परिधान केला, सडपातळ बांधा. परंतु निश्चितच अनेक खेळाडूंना ज्याच्या माध्यमातून थांबवलं गेलंय असा हा ओमकार. बघूया कितपत गुणांची लयलूट करतोय. त्याला प्रत्युत्तर देईल इंद्रनगर संघाचा एक संसावत जर्सी क्रमांक 3, ज्याने क्वार्टर फायनलमध्ये अनेक मल्टिपल पॉईंट रेड करून खऱ्या अर्थाने संघाला या सेमीफायनलसाठी पात्र केलं, अर्थातच बक्षीस पात्र केलं. असा हा जर्सी क्रमांक 3 इंद्रनगर संघाच्या माध्यमातून आपल्याला बघायला. यावेळेस मात्र अभिषेक भोईर लाज शवा पकड. खरोखर अभिषेक मित्रा, तुझ्या ह्या आयकॉनिक पकडी या रायगडच्या रसिकांच्या मनावरती अधिराज्य करत आहेत. प्रत्युत्तर देतोय प्रतीक भोईर. चला मरिदेवी धीरण, जय हनुमान उचेडे आपण मैदानाकडे यायला हरकत नाही. या सुजित म्हात्रे आपला संघ घेऊन चला. जय हनुमान उचेडे त्वरित चालायचं आहे. प्रतिस्पर्धी मरिदेवी धीरण आपण देखील चला. चला मरिदेवी धीरण संघ या. धीरण संघ तर मित्रांनो, खऱ्या अर्थाने कोणती स्पर्धा असू द्या, या स्पर्धेमध्ये पंचांची भूमिका खूप महत्त्वाची असतो. कारण स्पर्धा पार पाडण्यासाठी खूप मोलाचं सहकार्य त्यांचं असतं. मरिदेवी धीरण आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ जय हनुमान उचेडे विना विलंब मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्या. मित्रांनो, सहकार्य करा. तर डुअल डायरेक्ट ज्याला म्हटलं जाईल, पाहूया या चढाईमध्ये करा किंवा मरा, छातीला माती लावून प्रयत्नांची पराकाष्ठा करणार, 100% एफर्ट लावणार, सुंदर पदलालित्य. आणि आत्ता मात्र नजरहाटी दुर्घटना घटी, अप्रतिम कव्हर कॉम्बिनेशन पाहायला मिळतोय. कोपरा रक्षक आणि मध्यरक्षक, चढाईपट्टू जेरबंद. प्रत्युत्तर दाखल चतुर चाणाक्ष मरिदेवी धीरण आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ जय हनुमान उचेडे. धीरण संघ या. हा या स्पर्धेतील दुसरा सेमीफायनलचा म्हणजेच उपांत्य फेरीची लढत. माझ्याकडे केजी मध्ये सर, एक मिनिट. धन्यवाद. धीरण संघ उपस्थित होतोय. कुंदन पाटील यांचे मानावे तेवढे आभार थोडे. चला जयेश गावंड आपला संघ. हा जयेश गावंड, सुजित म्हात्रे आपला संघ घेऊन आपण त्वरित चालायचं आहे. जय हनुमान उचेडे त्वरित या, विना विलंब या. अजिंक्य तर आजच्या या स्पर्धेकरता धन्यवाद. धीरण संघ उपस्थित होतोय. उचेडे संघ या मित्रांनो.
उचेडे संघ सहकार्य करा. आपला प्रतिस्पर्धी संघ उपस्थित आहे. घेऊ सत्कर उचेडे संघाला आजच्या या स्पर्धेला खऱ्या अर्थाने बहुमूल्य असं सहकार्य आम्हाला लाभलं. आजच्या स्पर्धेतील सर्व रायगड जिल्हा कबड्डी असूनचे पदाधिकारी तसेच पंच सरपंच यांचं सन्मान करणं आमचं आद्य कर्तव्य आहे, मंडळाचं आद्य कर्तव्य आहे. मी विनंती करतो सौभाग्यवती रुणाली मोकल यांना आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. रुणालीताईंचा सन्मान. चला जय हनुमान उचेडे प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. आपण देखील मैदानाचा ताबा घ्या. जय हनुमान उचेडे विना विलंब या मैदान क्रमांक 2. पांडुरंग म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. रुणालीताईंचा यथोचित सन्मान होत आहे. आजच्या स्पर्धेला खऱ्या अर्थाने उत्कृष्ट अशी पंचांची भूमिका ज्यांनी पार पाडली. विनंती आहे पांडुरंग म्हात्रे यांच्या शुभास्ते त्यांचा यथोचित गुणगौरव होत आहे. मायेची शाल पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन ताई. तदनंतर विनंती आहे रमेश पाटील, श्री रमेश पाटील यांचा सन्मान होत आहे. रमेश पाटील धन्यवाद. तदनंतर कल्पेश जेमसे मॅच खेळतात ते पण खेळतात. जितेंद्र म्हात्रे, जितेंद्र म्हात्रे या. जय हनुमान उचेडे चला. जितेंद्र म्हात्रे या आहेत ना ते. जितू भाऊ या. गजानन पाटील अच्छा स्पर्धेकरता गजानन पाटील, गजानन पाटील यांचा सन्मान होत आहे. तदनंतर चेतन पाटील, चेतन पाटील या. चेतन पाटील आपला सन्मान होत आहे पांडुरंग म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. अमित गायकवाड, दिलीप माली मॅच खेळत होते. गुरुनाथ शरमकर, दिनेश पाटील, शशिकांत गावण, अमित पाटील, अमित पाटील या. श्रीकांत पाटील मॅच खेळतो. नंदकुमार म्हात्रे,
समीर लांगी. समीर लांगी या. समीर लांगी. समीर लांगी या लवकर. राजेश जुईकर. समीर लांगी या, सन्मान स्वीकारा. राजेश जुईकर या तोपर्यंत. समीर लांगी. या सर्व पंचमंडळींचे आमचे मंडळ सदस्य ऋणी. जे सामना खेळत आहेत कोणाचे जितू भाऊंचा. अभिनंदन. दोन्ही संघ मैदान क्रमांक 2 वर आलेले आहेत. धन्यवाद. या सर्व केजी मात्र सर एक मिनिट या. मैदान क्रमांक 2 वर पंचांची नियुक्ती होत आहे. दुसरी उपांत्य फेरीची लढत दोन भलाढ्य संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. मरिदेवी डेरन वर्सेस जय हनुमान उच्चेडे. मैदान क्रमांक 1 आणि 2 मध्ये विनाकारण नका बसू. सहकार्य करा. 1 आणि 2 मध्ये बसू नका. निश्चितच मित्रांनो, गावदेवी इंद्रनगर विरुद्ध बोरसोई वाशी या सामन्यादरम्यान मध्यांतर झालेला आहे, पूर्वार्ध झालेला आहे. आता मात्र आपण उत्तर अर्धातला सामना या ठिकाणी अनुभवतोय. 7 आणि 6 नाव मात्र एका गुणाने बोरसोई वाशी संघ आघाडीवरती असेल. जर्सी क्रमांक 5 आता मात्र एक कडवी झुंज आपण एका बलाढ्य संघाविरोधात देत आहे. जबाबदारी स्वीकारतोय अभिषेक भोईर आपल्या खांद्यावरती आणि स्वतःही धुरा सांभाळून चढाई करता सज्ज झालाय. बघूया कितपत गुणांची लयलूट केली जाते. निश्चितच एक स्टडी गेम खेळण्याचा प्रयत्न अभिषेकच्या माध्यमातून नेहमीच असतो. यावेळेस मात्र बोनस गुणावरती मोहर उमटवता राहिलाय. आता मात्र थर्ड रेड, तिसरी चढाई, डू ऑर डाय, करो या मरो. बघूया कितपत प्रयत्न करतोय जर्सी क्रमांक 3 इंद्रनगर संघाचा हा देखील एक स्पीड रेडर. यावेळेस मात्र सुंदर पकड. ओमकार भोईरच्या माध्यमातून टप्प्यात आला की कार्यक्रम होणार. अंगावर जाऊ नका मित्रांनो, भल्या भल्यांना शांत केलेत ओमकारच्या माध्यमातून. सर्वांनी गोला होऊ नका.
साहिल पाटील 6-1 बोनस स्कोर ऑन. डू ऑर डाय रेड. यावेळेस मात्र लात भिरकावली ओव्हर किकच्या माध्यमातून कॉन्फिडन्स गगनभेदी. परंतु बघूया सच्चाईचा खेळ होणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र थांबवलं जातं. एक सुंदर पकड आपल्याला बघायला मिळते. साहिल पाटीलला रोखलं गेलंय. 7 आणि 8 एका गुणांनी आघाडीवरती असेल. आता मात्र वर्सोई वाशी परंतु इंद्रनगर संघाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. करावं तेवढं. खरोखर मित्रांनो एक नवोदित संघ आहे आणि बलाढ्य अशा ज्या संघाने अद्यापपर्यंत 2 अंतिम विजेतेपद चालू मोसममध्ये संपादन केलेत आणि अनेक उपविजेतेपद अनेक तृतीय चतुर्थ उपउपांत्य फेरी विजेतेपद मिळवलेत. परंतु या ठिकाणी या सामन्यामध्ये एक महत्त्वपूर्ण लढत देतोय तो इंद्रनगर संघ. निश्चितच अनेक बलाढ्य संघांना धूळ सारले या वर्सोई वाशी संघाने. आता मात्र आक्रमक चढाया करावं लागतील अभिषेकला. आपल्या संघाची दारोमदार स्वतःच्या खांद्यावरती घ्यावी लागेल. यावेळेस मात्र अंडर किकच्या माध्यमातून डावा ठोठावला जातोय. परंतु बघूया कितपत यशस्वी होतोय. सच्चाईचा खेळ खेळा मित्रांनो. कारण जर विजयाची पताका आपण या मातीमध्ये रोवत असू ना तर निश्चितच पराभवाचे चटके सहन करण्याची ताकद देखील हीच माती देत असते. त्यामुळे आपण ह्या मातीशी प्रामाणिक असणं अतिशय महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. खिलाडूवृत्ती हे खूप महत्त्वाचे आहे. 4-1 चढाई आहे. पाहूया कशा प्रकारची ही चढाई असेल. कबड्डीच्या परिभाषेमध्ये सर्वात कठीण जर चढाई असेल तर 4-1 2 चेनमध्ये खेळायचा असतो. मागे परततोय. आता मात्र 6-1 अशा 7-1 अशी चढाई आहे. त्याच्याकरिता बोनस ऑन आहे. चतुर चाणाक्ष पाहता आता मात्र अप्रतिम कव्हर कॉम्बिनेशन पाहायला मिळतोय. टाळ्यांचा कडकडाट. याचाच अर्थ असा आहे की इंद्रनगर संघ आणि त्यांचे पाठीराखी खूप उत्साहित आहेत. निश्चितच आजच्या सामन्यांचे जर मुख्य आयोजक म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. असे आपले योगेशजी पाटील यांचा हा इंद्रनगर संघ. खरोखर आनंदाच्या लाटा मनामध्ये जरी उसळत असल्या तरी आयोजकांची भूमिका या ठिकाणी पार पाडणं अतिशय महत्त्वाचं ठरत आहे योगेशजी पाटील यांच्याकरिता. यावेळेस मात्र सुंदर चढाई. टाळ्यांचा गजर आपल्याला बघायला मिळतोय रसिकांच्या माध्यमातून. काय इतिहास रचला जाईल इंद्रनगर संघाच्या माध्यमातून. योगेशजी पाटील आनंद मात्र गगनात मावेन असं झालाय. खऱ्या अर्थाने योगेशजी पाटील यांचं जर कौतुक करायचं थोडंच आहे. भाऊ सुरुवातीपासूनच योगेश पाटील अशा खरोखर महत्व आहे. प्रत्येक मान्यवर पाहुण्याचा या ठिकाणी यथोचित सन्मान जर कोणाच्या माध्यमातून या ठिकाणी झाला असेल तर ते योगेशजी पाटील. योगेशजी पाटील धन्यवाद. आपलं खरोखर या सामन्यांमध्ये आपण अथर्व गावंड याच्याकरता 300 रुपयाचं पारितोषिक कोणाला दिला आपण. अथर्व गावंड याला कोणाकडून. आशिष पाटील यांच्या वतीने आतिश पाटील यांच्या वतीने अभिनंदन. सामना संपल्यानंतर तो पारितोषिक घेऊन जायचा आहे. आता मात्र प्रतीक यावेळेस चढाई करता. बघूया कितपत प्रयत्न करतोय. 7-1 समीकरण. खरोखर यावेळेस मात्र काय कॉन्फिडन्स मिळालाय. प्रतीकला मैदानाच्या बाहेर पाठवलं जात आहे. खरोखर हा कॉन्फिडन्स अतिशय महत्वाचा आहे. अप्रतिम खेळ पाहायला मिळतोय. पाहता पाहता वर्सोई वाशी संघावर लोणाचा बोजा येतोय. अप्रतिम खेळ. आता मात्र 13 आणि 8 5 गुणांनी पिछाडीवरती जातोय. मित्रांनो लेझी परफॉर्मन्स जर होत असेल तर मात्र त्याची पेनल्टी अशा प्रकारे आपल्याला पत्करावी लागते कधी कधी. परंतु आजची स्पर्धा बहारदार स्पर्धा पाहायला मिळाली. एकापेक्षा एक 10 संघ देखील क्वार्टर फायनलच्या आतच घरी परतले. अप्रतिम अशी स्पर्धा. साहिल आता मात्र यशस्वी चढाई करतोय. तर मैदान क्रमांक 2 वर सुयोग यशस्वी चढाई करतोय.
6-1 कशा प्रकारची चढाई असेल, सुंदर बदल आली ते पाहूया. शेवटची 4 मिनिटं, 4 गुणांची आघाडी असून देखील बाकी असेल. चढाई करता जर्सी क्रमांक 5. बघूया कितपत प्रयत्न करतोय. निश्चितच सुंदर ते धान उभे बेटेवरी कर कटेवरी ठेवून या अशा प्रकारचे काहीच दृश्य आपल्याला बघायला मिळतं. वेळ काढू धोरणाचं खऱ्या अर्थाने अभिषेक पाटील यावेळेस जर्सी क्रमांक 5 मध्ये आणि मात्र माघारी परतले. त्याला प्रत्युत्तर देतो अभिषेक भोईर. यावेळेस मात्र ये है अभिषेक. मित्रांनो, रायगड जिल्हा कबड्डी प्रीमियर लीग मध्ये का सर्वोत्कृष्ट पकडीचा मानकरी ठरला होता अभिषेक, त्याचं कारण हे आहे. शांतता, संयम आणि टप्प्यात आला की एकदाच कार्यक्रम, याच्यासाठी ओळखला जातो अभिषेक भोईरला. बघूया यावेळेस मात्र गाभण चढाई करिता काय झालं. जबरदस्त पकड़, फिर से एक बार अभिषेक. ताकत का करिश्मा है दोस्तों. मेहनत करो और मेहनत का फल भी तुम्हें मिलेगा और जीत का मजा भी तुम्हें आएगा. मेहनत करणं महत्वाचं आहे. मेहनतीने जर विजय संपादन केला तर ते आनंद काही औरच असं. जसं की मेहनत सत्यनारायण नवेगाव संघाने केलंय आणि निश्चितच त्या मेहनतीचं चीज त्यांना मागील सततचे 2 वर्ष टॉप 16 मध्ये खेळण्याचा बहुमान मिळतोय. दोनास एक सुपर टॅकलची नामी संधी इंद्रनगर संघाला पाहूया. यावेळेस मात्र चकवा निसटलाय. मुसंडी मारण्याचा प्रयत्न होता परंतु चकवा दिला आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी यशस्वी ठरला साहिल पाटील. जबरदस्त चढाई. मित्रांनो लक्षात ठेवा, कबड्डीच्या खेळामध्ये गुण संपादन करणं सहज शक्य होतं. एका चढाईमध्ये तुम्ही 10 गुण मिळवू शकता, परंतु घेतलेल्या आघाडी टिकवणं तितकंच कठीण असतं. कारण अस्ताला गेलेल्या सूर्याला पुन्हा एकदा उगवायला वेळ लागतं. बर्फावर झालेल्या पाण्याला पुन्हा एकदा पाण्यामध्ये बदलायला वेळ लागतं. परंतु कबड्डीच्या खेळाला या ठिकाणी गुणतालिका बदलायला वेळ लागत नाही. असा कबड्डीचा खेळ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. स्प्रेची व्यवस्था करा. खऱ्या अर्थानं पाहता पाहता पुन्हा एकदा लोणाचा बोजा परतवला वाशी संघाने. आता मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. परंतु पुन्हा एकदा इंद्रनगर संघाचे करावे तेवढे कौतुक थोडेच. अप्रतिम खेळ आज आपण त्यांना खेळताना पाहत आहोत. मैदान क्रमांक 2 वर देखील एक चांगली लढत पाहायला मिळेल. 3-2 असा गुणफलक दिसतोय. सामन्याचा पूर्वार्ध आहे, परंतु आता मैदान क्रमांक 1 वर एक चांगला सामना आपल्याला अनुभवायला मिळेल. 17-14 अशा प्रकारचा गुणफलक दाखवतोय. पाण्याची बॉटल असेल असं. ही घ्या बाटली घ्या. हो ही बाटली द्या बरोबर. लास्ट 2 मिनिट्स. 17-14 पाहूया
पुन्हा एकदा मी म्हणेल की ज्याचा शेवट गोड त्याचं सगळं काही गोड. रविवार कुणाचा गोड होतोय, कारण हा खूप महत्वाचा सामना आहे. कोणत्या क्षण असतील, विच मोमेंट विल बिकम द टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. अभिषेक नाही ना, अभिषेक बळदंड शर्यष्टीचा अभिषेक चांगल्या चढाई करतोय. पाहूया निर्णायक मोक्याच्या क्षणाला आपल्या संघासाठी कशा प्रकारचा खेळ करेल. आणि आता मात्र जेरबंद होतोय. तर मैदान क्रमांक 2 वर सुयोग चढायांवर चढाई करतोय. पाहूया कशा प्रकारची चढाई असेल. आणि खऱ्या अर्थाने वर्सवाई वाशी संघाने बाजी मारली, परंतु पुन्हा एकदा गोड कौतुक करेल इंद्रनगर संघाचं. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की